नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. भारत आणि युरोपियन युनियन यामधल्या मुक्त व्यापार कराराची घोषणा झाली आहे. देशातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आणि शेतकरी उत्पादक आणि सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना थेट जागतिक बाजारामध्ये प्रवेश करण्याची ही ऐतिहासिक संधी ठरणार आहे. त्यामुळे या कराराला मदर ऑफ ऑल डील असं म्हटलं जात आहे. या करारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केले. हा करार यशस्वीपणे केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं संपूर्ण स्वरूप बदलणार आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. आज एक ऐतिहासिक करार भारतामध्ये आणि युरोपियन युनियनमध्ये झाला, ज्याला मदर ऑफ ऑल डील्स अशा पद्धतीनं सांगितलं जात आहे. या एका करारामुळे जगाच्या 30% लोकसंख्येचं मार्केट, जे जगामध्ये 25% GDP कॉन्ट्रीब्यूट करतं, अशा प्रकारचं मार्केट भारतीयांकरता ओपन झालेलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना यंदाचे मानाचे पद्म पुरस्कार घोषित झाले. यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, प्रवीण कुमार, अभिनेता आर माधवन या मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झालाय. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झालाय. ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांनाही पद्म पुरस्कार, तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालाय. नागपूरचे सत्यनारायण नुवाल यांना व्यापार आणि इंडस्ट्री क्षेत्रामधल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार घोषित झालाय. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या 22,000 कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीला मान्यता मिळाली आहे. मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर आहे. भूमिगत मार्ग आहे 9.25 किलोमीटर. उन्नत मार्ग 24.636 किलोमीटर. एकूण 20 स्थानकं आहेत आणि त्यामध्ये 6 स्थानकं भूमिगत आहेत, तर 14 स्थानकं उन्नत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकं ते घाटकोपर पूर्वपर्यंत भूमिगत स्थानकं असतील. घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकांपर्यंत उन्नत स्थानकं असतील आणि 2 स्थानकांमधील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर इतकं असेल. या प्रकल्पासाठी एकूण 7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे आणि या भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22,862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान या उपक्रमाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरकारकडून या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. मुंबईमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. कुठल्याही आजाराचं लवकर निदान होणं आवश्यक असतं. आजार बळावल्यानंतर उपाय करण्यापेक्षा प्रतिबंध करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी हा उपक्रम मुंबईकरांना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या अभियानाचा मुंबईकरांना लाभ होईल आणि त्यानंतर त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर वाढवू, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. 2027 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती केली जाणार आहे, ज्याची एकूण लांबी आहे 66.15 किलोमीटर. या प्रकल्पासाठी एकूण 3,954 कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50% भूसंपादन झालं, तर कार्यादेश देण्याचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा C24 तास. नमस्कार.